नमस्कार मित्रांनो, मी श्रवण. स्वागत आहे तुमचं लिव्हिंग श्रवणमध्ये. थोडा टाईम नंतर, भरपूर टाईम झाला. तर आज आपण चाललोय फिरायला फुल फॅमिलीसोबत. तुम्ही थंबनेल बघितलं असेल. खूप टाईम नंतर सगळे चालू आहे सर. आणि आज स्पेशल आपल्या भावाचा वाढदिवस. तर मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू मंडळी, थँक्यू. तर कमेंटमध्ये याला विश करा तुम्ही. आज आहे 8 डिसेंबर आणि आता वाजलेत 7:30. आम्हाला निघायचं होतं 6 वाजेपर्यंत, बट ॲज युजल महाराष्ट्रीयन लोक कधी टायमामध्ये निघत नाही. तर मग आता निघूया, आपण जर्नी स्टार्ट करूया. भेटूया आपण गाडी. आपला भाऊ हॉर्स रायडिंगला गेलाय सोलो राईडसाठी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. Guys, we have reached our destination. हा आहे सापुतारा लेक. मी आता सापुताराला पोचलोय. आता आम्ही एक रेस्टॉरंट शोधणार, तिथे जेवणार. हॉटेल बुक केलं स्टेसाठी. 1:45 वाजले आम्हाला. उशिरा निघालो म्हणून, पण टायमावरती आलो. ज्या वाजता निघालो. तर आता खाऊ पिऊ आणि स्टे करू, आणि पुढचा प्लॅन तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, जेवण बिवण झालं आणि आपण आलोय. आपण आधी ते स्टे करणार आहे. मानस होमस्टे म्हणून एक आहे, सापुतारा बस स्टॉपच्या इथेच आहे जवळ. तर आताचं नियोजन असं की 4 वाजेपर्यंत आराम. 4 वाजल्यानंतर कुठेतरी फिरायला जाणार आम्ही. बघू शकता OG RX100. तर बघूया आता. इथे तर आहे चांगलं मस्त व्ह्यू आणि हे. तर मित्रांनो, तर संध्याकाळच्या वाजतात 5 आणि आम्ही निघालो आहे सनसेट पॉईंटला. तर आता बघू, बोटिंग आणि रोप हे 2 गोष्टी आहेत. तर कसं काय मॅनेज करायचं ते बघू. आणि आपला सनसेटसाठी रेडी आहे आणि मस्त फुल गारवा आहे. आताच थंडी नाही होत, पण थंड आहे. पाणी तर एकदम बर्फासारखं थंड आहे फुल एकदम. म्हणजे असं तोंड धुताना मला वाटतं की बर्फच चोळतो मी चेहऱ्याला, एवढं थंड आहे पाणी. तर बघूया आता नक्की कुठे जायचं. थोडं बघू आम्ही. जवळपास 4-5 मिनटावरतीच आहे सगळं थंड. बघू आणि भेटू आपण तिकडे. आता आम्ही इथे सनसेट पॉईंट सोडलं, कारण की सनसेट पॉईंट बंद आहे आज. आम्ही इथे आलो आहे गो कार्टिंग करायला. दादाने मी इथे गो कार्ट करायला आलो आहे. असंच रँडमली दिसलं तर म्हटलं करूया. म्हटलं विरारला कधी जाऊ माहिती नाही. विरारला एक गो कार्टिंगचा मोठंवाला आहे. तर मग बघूया तिथे गो कार्ट आहेत. चेस माउंट तर घेतलं आहे मी. चेस माउंट लावून दादाला हरवणार मी आज. बघूया. सो गाईस, हा आपला एक ओपन हे दोन्ही आडे आपल्या. चेस माउंट आणलं तर बरं झालं, पण कामाला तरी आला. कसं आहे? अच्छा, नाही आहे का? बरं आहे. स्लो ड्राइव में कोई प्रॉब्लम नहीं, चल जाएगा. हां, ठीक आहे. सो ही आपली गाडी आहे, आपला राइडर है. इधर ध्यान देना सर, आपके राइट में ग्रीन वाला एक्सीलेटर है. जितना दबाओगे गाड़ी उतना भागेगी. ध्यान में रखना, गाड़ी फास्ट चलती है. एक्सीलेटर एकदम नहीं दबाना, धीरे धीरे दबाना, जितना स्पीड रिक्वायर है. टर्निंग में स्पेशली गाड़ी स्लो कर देना. नर्वस नहीं होना. कुछ प्रॉब्लम हो एक्सीलेटर के से पैर हटा देना, गाड़ी स्लो हो जाएगी. लेफ्ट में आपका ब्रेक है रेड वाला. ब्रेक थोड़ा हार्ड रहेगा. गाड़ी चलेगी, ब्रेक एक बार दबा के देख लो, आपको जजमेंट आ जाएगा. रेसिंग या ओवर स्पीडिंग अलाउड नहीं है.
मित्रांनो आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये झालं आपली गो कार्टिंग. असं रेस बीस काय लागली नव्हती, दादा आधी निघाला म्हणून रडतोय, माझ्या मागे पण नव्हता. कारण की हा आधी निघाला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. हा चीटर आहे, आधीपासून चीटर आहे. ठीक आहे, एक्सपिरियन्स पहिला होता म्हणून ठीक होता. कारण की त्याच्यात स्पीड होती पण तिथं स्टेरिंग जे होतं ते फिरतच नव्हतं, जाम टाईट स्टेरिंग होतं ते. म्हणून ठीक आहे, मजा तर आली. तर बघूया पुढे अजून भरपूर काय गोष्टी फिरूया आपण. तर मित्रांनो आपण आलोय बोटिंग करायला सापुतारा लेकला आणि पेडल बोटिंग घेतली आम्ही. सनसेट तर ऑलमोस्ट झालंच आहे, म्हणजे झालंच, सॉरी ऑलमोस्ट झालं ते सनसेट. हा आता हे आपले पॅडल बोट्स आहेत. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. आणि हे शूज आहेत ते दादाला मी गिफ्ट केले. आता तर निघालो फिरायला. हे दादाचा बर्थडे गिफ्ट आहे माझ्याकडनं. तर वी विल एन्जॉय आवर राईड. सो काहीच आम्ही इथे मजा करायला आलोय आणि आमच्या दोघांकडनं काम करून घेतात. मजा नाही, आज श्रवण बारीक होणार आहे. आज श्रवणचं पोट आज जाणार आहे पॅडल मारून मारून. अर्धा तास पॅडल मारायचे कंटिन्युअस. असा काय तो व्ह्यू आहे आपला. मी उर्दू मध्ये बोलत होतो ना मगाशी, तुला कळलं नाही. विथ लाईफ जॅकेट पडलो तरी काय हे नाही. आता मम्मी पॅडल मारणार आहे थोड्या वेळाने. मी मारणार ना. सनसेट मिस झालं तरी आमचा आज असं काय झालं नाही. आज असं काय झालं नाही, पण उद्या होईल. उद्या तिथे तुम्हाला दिसतंय पॅराग्लायडिंग. मे बी दादा करेल ते, माझं माहिती नाही. ओव्हरवेट असलो तर नाही होणार. माझं झालं तर करीन मी, पण भियत नाही आपण, फक्त वेटचा जरा इश्यू आहे. तर बघूया, भेटूया आपण थोड्या वेळात. मित्रांनो हे पार्किंगचे इथे मार्केट आहे, तिकडे आम्ही आलो आहे. आणि लिटरली ह्या दोन शॉपमध्ये फुल एकदम नॉस्टॅल्जिक हिट झाला मला. हे कंपॉज बटन्सवाले, हे बुक्स, परत हे वाली स्किल तर भाई क्रेझी स्किल होती ही. आम्ही खेळत बसायचो. हा रबर तुम्ही बघू शकता. आणि अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत जे एकदम भाई शाळेच्या टायमिंगला यूज केलेल्या. आणि त्यातली अजून एक गोष्ट जी स्कूलच्या टायमिंगला भाई आम्ही क्रेझी करायचो एकदम, ते हे पोकेमॉनचे कार्ड्स. फुल कलेक्शन ठेवलेलं मी माझ्याकडे. बरं आता ते सगळं बंद आहे आपलं. खरंच खूप मजा आली दादा. हो गाईस, 4च बाकी आहेत आता फक्त, बस. आता मी जिंकणार आहे. होत नव्हते का रे. हेच आम्ही धंदे करतोय. अरे फोकस नाही होते गाईस. अरे थांबतो. शेट, माझा मोबाईल खराब झाला मे बी. तर असे सगळे इथे नॉस्टॅल्जिक हिट होणारे एकदम गोष्टी आहेत. मजा आली. लेझर बीजर सगळं काय भाई, हे सगळं वापरून असं जमाना झाला मला. लेझर बोल, पोकेमॉन कार्ड्स बोल, किंवा ते रबर पेपर. मजा आली, मजा आली. अरे पैसे दादा, दादा, अरे दादा हे पैसे घेऊ आपण 31st साठी. हा भाई, कितीला विचार ना. 31st ला पार्टी करू ना रात्री. गाईस आम्ही मार्केट फिरतोय, आपण भेटूया थोड्या वेळात. मित्रांनो 6-5 भरपूर काय गोष्टी दिसते जुन्या. आणि आपण घेतलं 200चं पॅकेट 31st साठी. हे शाळेत असताना मी घेऊन जायचो माझ्या बॅगेमध्ये. आणि एकदा सरांनी पकडलेलं पिटीच्या. अशा भरपूर काय गोष्टी तुम्हाला दाखवल. पोकेमॉन स्टँड वगैरे वगैरे. असं भरपूर काय एकदम म्हणजे जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मजा आली खूप. तर मित्रांनो आपण एक रेड बुल घेतला आहे आणि भावाचा बड्डे म्हणून केक घ्यायला आलो आपण. आणि पे दादाच करतोय ते. दादाकडनं आज पार्टी आहे आपल्याला रेड बुलची. भावा रेड बुल रेड बुल यूज ए विश करा सगळ्यांनी रे. तर मित्रांनो आपल्यासोबत आपले भावंड पण आहेत केक कापायला, जिद्दच्या टायमिंगला असतात. हाय करा रे एकदा जरा, फक्त हाय करा. तुम्ही कॅमेरामध्ये दिसताय. ओके बघा काप. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ओमकार दादा, हॅपी बर्थडे.
करा तर मित्रांनो आपलं मील एंड होतं रेडबुलनी. इथे आपण फुल नाश्ता बिष्टा केला, पावभाजी चायनीज भरपूर काय काय खाल्लं. पण पावभाजी ठीकठाक होती, बाकी सगळं चांगलं होतं. आपला बड्डे बॉय फुल बड्डे बॉयकडनंच पार्टी होती आज पैशाची. भाई थंडी एवढी आहे, मी एकटा इथे टी शर्टवरती आहे, बाकी सगळे जॅकेट विकेट घालून बसलेत. चांगली जेवढी झाड आहे आपली, थंडी लागतच नाही आपल्याला. आता आपण जाऊया रूमवरती, भेटूया रूमवर. तर मित्रांनो आता रात्रीचे वाजले 9:45 आणि मस्त थंडी आहे. आपला स्टे ही आपली गाडी आणि बाबा आणि मम्मी शेकोटी करतात. तिथे त्यांना थंडी वाजते. युजली बाबांना एवढी थंडी वाजताना मी बघितलं नाही, भरपूर जास्त बाबांना थंडी वाजत होती आज. तर आजचा दिवस गेला, चांगला मजा आली. ठीक आहे, जास्त ॲक्टिव्हिटीज केल्या नाही. रोपवे वगैरे बंद होतं, तर रोपवे चालू असतं तर अजून मजा येते, कारण की आम्ही रोपवेचं जेव्हा बघितलं ना तर एक नंबर व्ह्यू भेटत होता आणि आम्ही टायमाला येऊन पोचलो. बट रोपवे अंडर हे होतं, सर्व्हिसमध्ये होतं, म्हणून बंद होतं. तर उद्या भेटूया. उद्या मे बी इंटरेस्टिंग असू शकतं जर पॅराग्लायडिंग वगैरे केली तर बघा आपण भेटूया आपण उद्या. तोपर्यंत गुड नाईट. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे डे 2 आपला आणि सकाळच्या वाजलेत 9:30. मस्त रात्रभर थंडी होती, सकाळी थंडी नव्हती एवढी, पण रात्री भरपूर थंडी होती. आणि ते कसं आहे, थंडी प्लस हवा, तुम्ही बघू शकता तिथे हवा किती चालू आहे वरती, भरपूर सारी हवा, त्याच्यामुळे अजून जास्त थंडी वाजते. तर आता सकाळी सकाळी मी चहा घ्यायला आलो इथे, हे मार्केट जिथे काल जेवलो आपण. तर चहा घेतलाय, बोरलिन वगैरे घेतली आहे आणि आता चाललोय परत रूमवरती. तर आज आपण भरपूर काय करणार आहे आज ॲक्टिव्हिटीज, पॅराग्लायडिंग, हॉर्स रायडिंग, जसं काय काय असेल तसं आपण अवेलेबल तसं बघू, करू पण एन्जॉय. भेटूया पुढे. तर मित्रांनो आता वाजले 11 आणि हा आपला आजचा आउटफिट आहे, व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट. आणि थंडी आहे म्हणून म्हटलं आता फुल स्लीव झालो आपण. आणि हे आपला आजचा आउटफिट आहे आणि अजून शूज नाही घातले. तर आता आपण चाललो आहे रोज गार्डन आणि स्टेप गार्डन म्हणून एक आहे इथे, तिकडे चाललो आहे. मग नंतर दुपारी जेवून टेबल पॉईंटला जाणार, नंतर संध्याकाळी बघू काय होतंय. तर आता आपण सध्या रोज गार्डन आणि स्टेप गार्डन एन्जॉय करूया. तर आता मित्रांनो इथे आपण पार्टी गाडी पार्क केली, इथे नाश्ता केला. आपण चालू आता पहिला पॉईंटला स्टेप गार्डन आहे. ते काय आहे माहिती नाही, आपण बघूया काय लिहिले होते इथे. गुजरातमध्ये काहीतरी लिहिलं आहे, 14 वर्षाखालील 10 रुपये, 15 वर्षावरतील 20 रुपये, एवढं तरी कळलं आपल्याला. बघूया आतमध्ये विजय आणि आपल्या मम्मी. बघा मम्मी हाय कर. तर हा आपला असा काहीतरी व्ह्यू आहे वरतून. आणि भाई आत्ता वाजले 11:30 दुपारी आणि तुम्ही बघू शकता ऊन तर आहेच, पण हवा एवढी आहे ना, हवा थांबतच नाही, म्हणून त्या ऊनचा काही इफेक्ट वाटतच नाही. पूर्ण गरमी लागतच नाही, नुसतं गार हवा एकदम वरती, एवढीच हवा चालू नाही इथे. भारी पॉईंट मस्त आहे, आपल्याला यू शुड विजिट. मस्त जागा. बघा आता जसं काय व्ह्यू वगैरे म्हणजे व्ह्यूच आहे इथे. इथं बाजूला आय गेस रोज गार्डन आहे. माझा आवाज तरी येतोय की नाही. इथं बाजूला रोज गार्डन आहे, तर बघूया काय भेटलं तर दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो स्टेप गार्डन झालं आपलं फिरून, भरपूर सारे फोटो काढले. आता आम्ही आलो रोज गार्डनला. ऊन आहे पण तरीही आपल्याला थंडीची कमतरता नाही, इथे फुल थंडी आहे, हवा सुटली आहे. आता जरा हवा थांबली. जाऊया आपण रोज गार्डन आहे, ते पुढे रोज गार्डन आहे. लेट्स सी किती रोज दिसतात आपल्याला. तर मित्रांनो रोज गार्डनला आले आत्तापर्यंत एक रोज दिला, तर तिकडे आडवा झाला आहे. आता असं वाटतंय की इथे सहल आली वाटतं पोरांची. तर आतापर्यंत एकच रोज दिसला मला आणि बाकी गर्दी भरपूर आहे यार. अच्छा नाही दिसले रोज दिसले. वेट आय विल शो यू. हे रोज आहेत, ऑरेंज पिंक. ऑरेंज कुठे तर बघ कोपऱ्यात तिकडे ऑरेंज आहे, पिंक. सही आहेत, मोठी आहेत जरा, बिगर दॅन युजुअल. आणि भाई पुरं काय फुल एकदम मजा करतात. इकडचे गुलाब जरा हे झाले, उतरलेत. व्हाईट गुलाब सही वाटते. बस फिरतो अजून, काय मला असं इंटरेस्टिंग काय वाटलं नाही दाखवण्यासारखं.
लेट्स सी आगे काय दिसतंय आपल्याला. तर मित्रांनो रोज गार्डन आपण फिरलो. हे सगळं असं एवढे सारे रोज आहेत. एक जे जेवढे सर्कल दिसत आहेत हाफ सर्कल नाही फुल सर्कल आहेत रोज आहेत. इथे ना मिक्स ब्रीड पण आहे. दाखवतो मला. मिक्स ब्रीड म्हणजे काय म्हणतात त्याला यार. झालं मी सायन्स सोडून मला 2 वर्ष झाली. डॅमेट काहीच एक ॲक्सिडेंट झालं आणि माझा गॉगल तुटला. माझाच हात लागला नाही तुटला आहे. ठीक आहे त्याच्यावर काय फोटोज काढत नव्हतो मी. तुम्हाला दाखवतो 1 मिनटं. ते मिक्सवाले कुठे गेले यार. हां पुढेत तुम्हाला दुःख आहे या गॉगलचं. मस्त गॉगल होता. हां हे बघा. ठीक आहे चल क्वालिटी थोडी खराब आहे बट तुम्हाला दिसत असेल. एकदम मिक्स कलर आहे हा. तर ठीक आहे भेटूया पण पुढे. सध्या गॉगलचं काय होतं का बघतो मी. तर आता रोज गार्डन वगैरे फिरून झालं. आता आपण इकडचं ॲक्वेरियमला चाललं आहे जे एका कंटेनरच्या ह्याच्यात आहे. बघा मछलीघरमध्ये आपल्याला कुठची मच्छी बघते नाही दिसते. तर मछलीघर म्हणजे हे असे साधेच मासे आहेत. काय वेगळे मासे नाहीत. फिश टँकमधले जे मासे असतात. अच्छा ठीक आहे चल काहीतरी नवीन आहे तर मी हा पहिल्यांदा बघतोय. याच्यात काय हो कासव पण आहे. असं अजून काय आपल्याला युनिक दिसतं आपण बघूया. हे तर सगळे बघितलेले आहेत. ओके हे काहीतरी वेगळं काय. अच्छा कॅटफिश आहे. किसिंग ओ थायलंड मलेशियावरून हा मासा आणला. हाय करतोय तुम्हाला तो. अजून काय हे तर तुम्ही नॉर्मल फिश टँकमध्ये बघत असाल. हा जरा जास्तच मोठा वाटतं यार. रेड डेव्हिड आई साप किती मोठा आहे बघा बाबा. खूपच जास्त मोठा आहे. ठीक आहे यार नॉर्मल मासे असं काय वेगळं काय आहे ना. ते 15 रुपये बरोबर आहे. तर 15 रुपये तिकीट आहे एकाचं. 15 रुपयानुसार ठीक आहेत मासे. ओरिजिन इन साऊथ एशिया. एवढे तर काय खास वाटलं नाही माझ्या नाही. तर आता आपण जायचं रूमवरती जाऊन हाय बुजी रूमवरती जाऊन थोडा आराम करू. आराम म्हणजे आता उन्हात कुठे फिरणार ना. रूममध्ये जाऊ नंतर टॉप टेबल पॉईंटला जाऊ नंतर संध्याकाळी अजून फिरू. तर मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे वाजलेत 4:15 आणि आपण निघालो तर टेबल पॉईंटला. मे बी विल कॅप वगैरे नाही उडाली ना बघ. टेबल पॉईंटला निघालो आपण. स्पीड ब्रेकर लावलं अरे पण असं इथे हे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गुजरात माहिती असे ग्राउंड वगैरे आहेत भरपूर सारे. काय माहिती हे रनिंगचे ग्राउंड नाही. अच्छा हे ATV आहे 200 2 राउंड फिक्स रेट. सही आहे. येताना चालू ना पण डार्टिंग पण आहे भाई भरपूर काही इथे. आज काहीतरी चांगलं होईल असं मला अजून वाटतंय बघा. मित्रांनो आपण आलोय टेबल पॉईंटला आणि सनसेट थोडा अजून तापला आहे. पण तुम्ही बघू शकता घोडे आहेत बाईक्स आहेत. हे बाईक्स आहेत छोट्या जे बाईक आपण चालू शकतो. आणि पॅराग्लायडिंग अजून पुढे 2 किलोमीटर. तर आधी आम्ही हॉर्स रायडिंग करणार आणि नंतर मग सगळं काय. तर बघा आपला भाऊ हॉर्स रायडिंगला गेलाय सोलो राईडसाठी. लेट्स सी. मी पण चेस्ट माउंट लावलाय बघा. तर मित्रांनो आपली हॉर्स रायडिंग करून झाली आहे आता. ठीक आहे म्हणजे आपल्या वजनामुळे तो घोडा पळत नव्हता. त्या घोड्याला जरा त्रास झाला माझ्यामुळे. सॉरी फॉर दॅट. पण आता आलो आहे बाबा आणि मम्मी जरा तो फोटोग्राफर मागे लागला की आपका फोटो लेता हूँ. बोले बघा बोलतो हा सापुतारा व्ह्यू आहे पाठीमागे जेवढे डोंगर आहे आणि तिकडे पॅराग्लायडिंग आहे. तर बघूया कसं काय होतं आहे.
हाँ इधर देखिए मैडम जी, कैमरे पे स्माइल। आप भी पीछे घूम जाइए ना, आप भी पीछे घूम जाइए मैडम जी, आप भी एक दूसरे कमर में आ जाइए। हाँ कैमरा पे देखना है। तर मित्रांनो आपण आता चाललोय पॅराग्लायडिंग करायला तिथे ते जे रोड दिसते तुम्हाला तिकडे खतरनाक असं ऑफ रोडिंग करत करत चाललंय. असं वाटतं की कुठच्या तरी ते असतात ना इव्हेंट्स, ऑफ रोडिंगचे पण इव्हेंट असतात माहिती आहे तुला, तिकडे चाललंय विथ इटिगा. एन्जॉय करूया आपण. सो आपण इटिगा ऑफ रोडिंग करतोय. सीन कसं आहे, ती मॉडीफाय केल्यापासून ना ती असं खाली खाली ती मॉडीफाय केली ना, ते आपण खालचं त्याचं स्पॉइलर वाढवलंय आणि आपला ड्रायव्हर हाकतोय आज. जेवून नाही आला ना म्हणून ते गाडी चढत नाही त्याच्याकडनं. जाऊन दे ना, जाऊन दे पाठी. उलटी मार उलटी मार उलटी मार उलटी मार. आणि टायरचा जमाल गोटा झाला. तर या प्रकारे पुढच्या 100% टायर असा चांगला फिरलाय पुढचा. काय बोलता, कुठे काय सांगलं, काहीतरी आपडलं खाली बाबा आय गेस. नाही पाणी पडलं नाही. मित्रांनो इकडे आपला सनसेट होतोय. हे पॅराग्लायडिंगची जागा आहे आणि हा सगळ्या तो व्ह्यू आहे. सही आहे व्ह्यू. इकडनं असं उडी मारायची, उडी नाही मारायची म्हणजे तेच ते काय ते बघूया. बहुतेक दादाच करतोय पॅराग्लायडिंग, म्हणजे माझी वजन जास्त आहे म्हणून बहुतेक मी नाही करणार. इट्स सी. तरी ते दादा मौत का फॉर्म भर रहा है. दादा हा तुझा शेवटचा व्हिडिओ असू शकतो. काय 2 शब्द. चुकून काय झालं बिलं दादा, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट लिहितो इथे. नंबर लिहून लिहून पण माझाच लिहितोय. बाबांचं लिहिलंय. हा काय तुझ्यावर भरोसा नाही. काय ना, मग ह्याची बाईक पण माझी होईल, ह्याचा हेल्मेट पण माझं होईल, ह्याचा वीक ऑफ रायडरचा चॅनल पण माझाच होईल. मी नाही करत आहे कारण की वेट जास्त आहे जरा, त्याच्यामुळे दादाच करतोय. दादाची क्लिप टाकणार मी तरी पण ह्याच्यात. बघूया आपण दादा उडताना. दादा काय 2 शब्द शेवटचे. शब्द फुटत नाहीत. दादाची फाटलेली आहे. तर लेट्स सी. आपण थोडं लांबच बघूया. नाही एकच. आवर पायलट इज रेडी. हे दादा, ए काही कर, गोप्रो पाडू नको. ऐकला का रे, जर तू चुकून गोप्रो पाडलास तर ही मागात पडेल. आपला नवीन घ्यायचं आहे. ओके ओके. नाही सेफ्टी भरोसा नाही ना. हां हां, एकटं थोडी ना दादा उडणार. दादाला येतं थोडी ना उडता. ए मम्मी बस, मम्मीला पण जायचं आहे. पाठी आहे मम्मी, पाठी आहे.
बाकी बाकीचा व्हिडिओ गोप्रोमधून बघा तुम्ही. हो आय गेस लँड होतं आता. हा हवा होती ना जास्त, हवा नसली की खाली जातं. चला मग दादाला विचारा काय त्याचा एक्सपिरियन्स होता. कसा वाटला दादा? फुल मजा आली, फुल मजा. पैसा वसूल होता भाई. 7 मिनिटं. 30 मिनिटात 2 ते 5 मिनिटं बोलत, पण त्याने मला खूप फिरवलं इथून तिथून. आणि तो जो कव होता ना भाई, कव घ्यायचा तिथे तर अजून मजा यायची. मला ते गोप्रो मध्ये दिसत असेल. आणि ते तिथे जो लेक व्ह्यू होता तो तर एकदम क्लास होता. गोप्रो मध्ये आलं की नाही? गोप्रोमध्ये सगळं आलं. आता त्याच्याकडनं घ्यावं लागेल ते. ठीक आहे, भेटू आपण पुढे. आपण आता बाईक रायडिंग करतो. लेट्स एन्जॉय. ये ब्रेक है ना? हाँ ये ब्रेक, ये आगे का ये ऑन बार, वो नॉर्मल एक्टिवा में आता है ना वैसा ही है. चले. ओ भाई तर मित्रांनो आता सनसेट झालाय मस्तपैकी. आम्ही खाल्ला गेलं आणि आम्ही परत 200 रुपये देऊन आम्ही एकदम खूप लांब बोललो. आमचा पॉईंट तिकडे आहे. त्याला बोललो आम्ही 200 रुपये देतो भाई तुला, पण आम्हाला लांब जाऊ दे. तर इथे आम्ही पॅराग्लायडिंगची चालू आहे रे. तर भरपूर लांब आहे. तर भाई खतरनाक म्हणजे एवढी ट्रिप मारले तर आम्ही तर आपण भेटा पुढे. यार तर मित्रांनो काय खतरनाक व्ह्यू आहे, म्हणजे फुल शांती यार. एक नंबर सही आहे यार एकदम. आणि आता सध्या तरी आमचं सगळे राईड्स करून झाले. ATV बाईक राहिली एक शेवटची, ती खालती आहे. ते आम्ही ATV बाईक खाली जर ATV बाईक भेटलं तर ATV बाईक पण करू. जाम मजा आली भाई साहेब. दादा बोलतो पॅराग्लायडिंग पेक्षा ह्याला पैसे दिले असते तर अजून भारी मजा आली असती. डायरेक्ट दिवसासाठी रेंटवरती घेतली असती 3,000 तिला. अरे एक नंबर होती, एक नंबर. फुल पैसा वसूल बाईक होती. एवढी तिला उडवली आहे ना भाई. तर मित्रांनो असं सगळी मजा करून ATV बाईक राहिली. ATV बाईक लगेच बंद झालं. ते बरोबर 7 वाजता ते सगळं 7 पर्यंत सगळं बंद होतं. 7:30 7ला बंद व्हायला चालू होतं. आणि आता आपण आले जे कालचं लेक व्ह्यू होतं जिथे आपण बोटिंग केली काल, तिकडे हा ब्रिज पण आहे चालायला. आता सगळं आमचं झालं करून ॲडव्हेंचर. तर म्हटलं काय करायचं, म्हटलं म्हणून आम्ही चालायला आलो. तर बस आजचा दिवस एवढाच होता. आता पुढे जर काय घडलं इन केस इंटरेस्टिंग आणि की आपली लाईफ आहे आता. हे बघा हेच त्या बाईक आहेत, तुला आवाज येत असेल, ज्या मी चालत होतो. खालतात जाम मजा आली. माझा विचार आहे लोडाला घ्यायची. कॉलेजला ॲक्टिवा काय भाई हीच घेऊन जाईन मी, स्पीड मारत. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे शेवटचा दिवस, म्हणजे झालं ते संपला ते दिवस. असा दिवस संपला म्हणजे
सापुतारा फिरून झाला आपला. आता आपण जाता जाता वाणी करणार. वणी तिथे एक देवी आहे. बा बोलतात की चांगलं आहे, बघूया तिकडे जाऊन आपण. आता वाजलेत, घड्याळ बंद झालंय, अराउंड 9:30 वगैरे वाजले असतील. तर हे आपलं स्टे पॅक बिक झालंय सगळं, गाडी रेडी. तर भेटूया आपण पुढे. आता आम्ही गुजरात बॉर्डर क्रॉस केली आणि आलो आहे नाशिक. वणी 35 किलोमीटर. हा रे, वणीकडनं 35 किलोमीटर आम्ही चाललो आहे सप्तशृंगी. ते देवली आहे वाणीला. आम्ही तिकडे झालं तर वाजले 9:30. किती वेळ लागतो? अजून 1.5 तास जातो इकडनं. तिकडे नाश्ता करू बहुतेक. तर मित्रांनो, हा आहे सप्तशृंगी. 1 मिनिट, झाड आली मध्ये. हा आहे सप्तशृंगीचा डोंगर जो आपण आता चढणार आहोत गाडीने. वरती आहे मंदिर. भेटूया आपण डायरेक्ट तिकडे. मित्रांनो, इथे मस्त घाटचा व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही आलो आहे. आणि ते मंदिर सप्तशृंगी माता फुल खतरनाक, एकदम डोंगरात आहे हे. आम्ही आता एवढं वरती आलो ना आम्ही, खतरनाक. मला जाता आता सीन दाखवतो मी डोंगरातला, मस्त आहे. तर मित्रांनो, इथे 120 रुपये आहे रोपवेचं तिकीट. आणि इथे रोपवे आय गेस अंडरग्राऊंड आहे, बघावं लागेल आपण रोपवेमध्ये जाऊनच बघूया. आणि आपण प्रवेशद्वारात रोपवेच्या चाललो मस्त आधी कार एकदम. आणि इथे चपला वगैरे ठेवल्या, चपला ठेवायला 3 रुपये. इथे हातपाय धुवायला, शुद्धीकरण करायचं आपलं. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला वाटतं तुम्ही अशुद्ध आहात. आतून शुद्ध पाहिजे, आतून, बाहेरून नाही. बोलला बाहेरून तर कोण पण शुद्ध होतं. बाबा ओमकार बोलले. बाबा ओमकार, तुम्ही चष्मा काढू शकता तुमचा. स्टाईल आहे ती. हा मम्मी, मम्मी शुद्ध होते. चल आपण रोपवेमध्ये भेटूया. तर ही आपली रोपवे आहे गाईस. रोपवेची गाडी आहे, रोपवे नाही. हा, रोपवेची गाडी आहे ही. सॉरी, हुशार आहे आपला भाऊ, गॉगल काढतो फक्त. आपण आतमध्ये भेटूया, थांबा जरा. तर गाईज आपली गाडी चालू झाली आपली. जय गाईज तिकडनं आता व्ह्यू तर कसं वाटतं आता? यार ग्लास खराब आहे. ग्लास जरा स्वच्छ पाहिजे होती. कॅमेरा डिटेक्ट नाही करत. मी रोपे बघा इकडनं ते येतं खालपर्यंत. दुसरी रोपे खाली गेली. तर गाईज आपण पोचलो वरती. 2 मिनिटं पण नाही रे, 1 मिनिटं लागली असेल माझं. 1 मिनिटात आपण पोचलो वरती. कशी होती राईड? काय समजलंच नाही भाई, चालू होते खतम होते. हे आता दरवाजा 1 2 3 हो 5 का झाला आपला दरवाजा तिकडे चौकडला आहे. आणि आपण आलोय वरती. इथे आत्तापर्यंत तरी मला कोण बोललं ना कॅमेरा बंद करायला, तर आपण शूट करू. येस, वी गॉट द व्ह्यू फ्रॉम हिअर. बघू शकता काय खतरनाक व्ह्यू आहे. पुढे पण आहे ते लाईन आहे थोडीशी. तुम्ही व्ह्यू बघा यार,
काय खतरनाक ना सकाळी लवकर असं फुल धुकं होती इथे. तर आपण पुढे बघूया व्ह्यू. तर आणि अजून एक व्ह्यू भेटला आपल्याला. हे तर डोंगर होते आता इथे पूर्ण प्लेन आहे इथे. आपण व्ह्यू नंतर कॅप्चर करू. तर मित्रांनो आपलं दर्शन झालं आहे मस्तपैकी. पुढे मी आतमध्ये जाऊन काही शूट नाही केलं की सगळं शूट करत झालं तर मग ह्या हे दोन डोळ्यांनी काय काय बघा. तर आता आम्ही चाललो आहे. बरं रुपये दादा तुला कसं वाटलं? अरे एकदम मौसम होतं, मजा आली. तरी एवढी काय गर्दी नव्हती. आम्ही गेलो तर आरती आणि जेवणाची म्हणजे नैवेद्य दाखवायची वेळ होती. त्याच्यामुळे इकडे नाही केली. जेवणाची नैवेद्य दाखवायची वेळ होती. जाऊ पण रुपये खाली. तो डोंगर पण गेला. ठीक आहे. तर मित्रांनो हा व्लॉग एवढाच होता. आता आपण सप्तशृंगी माताचं दर्शन करून निघालोय. तो डोंगर त्या साईडला पाठीमागे आम्ही निघालो आहे. आता वाजले दुपारचे 1:20 झालेत. आता इकडनं आम्हाला तरी घरी जायला 5 तास तर लागतील. 5-6 तास तरी 6 तास तरी नाही 5 तास तरी लागतील. तर खूप मजा आली. 2 दिवस खूप मजा केली आम्ही. कालचा दिवस स्पेशली जास्त मजा केली आम्ही. तिथे टेबल पॉईंटला जी तुम्ही बघितलं असेल खूप म्हणजे दादानी तर भारीच मजा केली पॅराग्लायडिंग करून. तर कमेंट करून नक्की सांगा मला तुम्हाला हा कसा वाटला व्लॉग. आणि असे ट्रिपचे व्लॉग येतच राहतील महिने किंवा हफ्ते पण येतील. माझा काय भरोसा नाही जर गेलो कुठे फिरायला तर मे बी अजून एक ब्लॉग येईल ह्याच्या पुढे. तळ्यात माहीत आहे कारण की सगळं कॉलेजचं पण आहे माझ्या. मे बी चिपळूणला त्याचा एक ब्लॉग येऊ शकतो आला तर भेटूया पण पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब टू लिव्ह इट्स अँड बाय बाय टेक केअर.